नैराश्य ही केवळ भावनिक कमकुवता नसून ती एक मानसिक आरोग्याची गंभीर अवस्था आहे, जेथे मन, शरीर आणि वर्तन या तिन्ही गोष्टीवर परिणाम होत असतो. मनोवैज्ञानिकांच्या मते नैराश्य म्हणजे सतत उदास राहणं किंवा स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणं आणि आयुष्य जगण्याचा उत्साह संपून जाणं. या काळात व्यक्ती असो किंवा प्राणी असो, बाहेरून शांत दिसत असतो, पण आतून मात्र खोल दुःखात हरवलेला आणि अपराधीपणा अनुभवत असतो. नैराश्य म्हणजे फक्त माणसांनाच होणारा आजार असं नाही. ही अवस्था प्राण्यांना देखील त्रास देत असते. माणसाप्रमाणेच ते देखील आतून तुटत असतात, दुःखी होत असतात. मानसशास्त्रात असं मानलं जातं की एखादे भावनिक बंध तुटल्यावर, जसे की प्रिय व्यक्ती किंवा साथीदार, मुलं गमावल्यानंतर मेंदूमध्ये ताण हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे नैराश्य वाढतं. हेच प्राण्यांमध्ये देखील दिसून येतं. आपल्या पिल्लांना गमावल्यामुळे एका श्वानाला नैराश्य आलं होतं. त्याचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पिल्लांना गमावलेल्या नैराश्यात असलेल्या श्वानाला पुन्हा आयुष्य जगण्याची उमेद मिळावी आणि आनंद मिळावा, यासाठी मुलांच्या शाळेत ठेवण्यात आलं आणि तिथे त्याचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. श्वान हा प्राण्यामध्ये सर्वात निष्ठावान, भावनाशील म्हणून ओळखला जातो. आपल्या लेकरांना गमावण्याचं दुःख त्याच्यासाठी देखील असह्य होतं. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते की हा श्वान शाळेतील मुलासह बसलेला आहे. तो एका मुलाच्या हातात आपला पंजा ठेवतोय आणि शांतपणे त्याच्याकडे पाहतोय, जणू काही त्याला त्या निरागसतेत पुन्हा जिवंतपणात सापडलाय. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरती ट्रोल्स ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अवघ्या 4 तासामध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 80,000पेक्षा जास्त लोकांनी आपल्या विविध अशा प्रतिक्रिया, भावनिक अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एकानं म्हटलंय, मनाला भिडणारा व्हिडिओ, डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडिओ फक्त एका श्वानाची गोष्ट नाही मित्रांनो, तर माणुसकी आणि संवेदनाचं जिवंत उदाहरण आहे. कारण कधीकधी माणूस असो किंवा प्राणी असो, फक्त थोडी माया आणि साथ मिळाली तरी दुखावलेलं मन हळूहळू बरे होऊ लागतं. मित्रांनो, तुम्हाला हा कुत्र्याचा भावनिक व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.